हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. आज एका वेगळ्या विषयावर बोलूया. वी शुड ऑल्वेज हॅव प्लॅन बी असं म्हणतात आणि काही अंशी व्यावहारिक जगामध्ये ते खरंसुद्धा आहे. पण ज्यावेळेला नात्यांची गोष्ट येते, त्यावेळेला मात्र मला असं मुळीच वाटत नाही, की वी शुड ऑल्वेज हॅव प्लॅन बी. कारण ज्यावेळेला आपल्याकडे ऑप्शन्स असतात, ज्यावेळेला आपल्याकडे पर्याय असतात, त्यावेळेला आहे त्या नात्याची आपल्याला किंमत नसते. आहे त्या व्यक्तीची, आपल्यावर जीव तोडून प्रेम करणाऱ्या त्या व्यक्तीची आपल्याला किंमत उरत नाही. आपल्याकडे ना प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन नसावंच. एखादी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच असावी, की ज्या व्यक्तीमुळे आपलं अडतं. ती व्यक्ती जर आयुष्यात नसेल, तर आपलं आयुष्य थांबून जाईल. अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच असावी. कारण ती व्यक्ती आपल्याला लाईफ जगायला शिकवते. ती व्यक्ती आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवते. ती व्यक्ती आपल्याला स्वतःवर प्रेम करायला शिकवते. याचं कारण काय आहे माहिती आहे? कारण ती व्यक्ती कायम तुमच्या पाठीशी उभी असते. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्याबरोबर असते. ज्यावेळेला तुमच्यामध्ये हा ॲटिट्यूड येतो, की मला कोणाची गरज नाही, मी स्वयंपूर्ण आहे किंवा आय हॅव अनदर ऑप्शन, माझ्याकडे पर्याय आहे, हे ज्यावेळेला येतं, त्यावेळेला मात्र तुम्ही तुमच्यावर जीव ओतून प्रेम करणाऱ्या त्या व्यक्तीला गमावता. काय वाटतं तुम्हाला? नक्की सांगा. बाय.